तर आज करेक्ट आमच्या लग्नाला 1 महिना झालाय. 12 वर्ष परमेश्वराला एकच मागत होतो. पुण्यातून सासवडला जायचंय. माझं मनापासून एवढंच बोलणं आहे, 1 नंबर पालखी फायनली. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. जरा हेअरकट केलं आहे कारण स्कूल चालू आहे आणि खूप येड्या गाबाळ्यागत झालेला अवतार. तर आज करेक्ट आमच्या लग्नाला 1 महिना झाला आहे. आज 1 महिना कंप्लीट झाला आहे. म्हणजे आज 17 तारीख आहे. म्हणजे जेव्हा हा ब्लॉग करतोय, जो तुम्ही बघत असाल तेव्हा म्हणजे मी 18 तारखेला टाकणार आहे. तर करेक्ट 1 महिना झाला आहे आमच्या लग्नाला आणि सगळं सुखासमाधानात एकदम विषय चालू आहे. एकदम मस्त वाटतंय, वेगळ्याच फिलिंग्सच. 12 वर्ष परमेश्वराला एकच मागत होतो. ते पदरी घातल्यावर काय पाहिजे अजून. खूप चांगला दिवस आहे. तर मी म्हणलं बायकोला आमच्या जरा सरप्राईज देऊया आज. तर थोडंसं छोटंसं सरप्राईज देणार आहे तिला असं मोठे सरप्राईज नाही आवडत. तिला छोटे सरप्राईज आवडतात. त्याच्यातलं एक काय असं की मी तिला घ्यायला जाणं, तिला मी वडापाव खिलवणं, म्हणजे वडापाव खायला घालणं, तिच्यासोबत चहा शेअर करणं. मी जास्त चहा पित नाही, फक्त तिच्यामुळे चहा पितो मी. तिला असं छोटीशी शॉपिंग करून देणं, म्हणजे असं मोठं एवढा नशीबवान आहे की मला एवढी चांगली बायको मिळाली की तिला ते फालतूचं शो ऑफ आणि ते मेकअप आणि मोठी शॉपिंग नाही आवडत. तिला छोटी शॉपिंग आवडते, एकदम छोटीशी. तर आता मी आवरतो आणि तिला घ्यायला जायच्या आधी आपण तिच्यासाठी आज मी बुके घेणार आहे फुलांचा. तयार झालेलो आहे आपण. आता निघूया मस्तपैकी. आता आपल्याला आता थोडंसं उलटं फिरून जायला लागणार आहे. म्हणजे पहिला कर्वेनगरमध्ये जायला लागणार आहे. कर्वेनगरमध्ये खूप चांगली फुलं मिळतात आणि तिथनं मग तिला घ्यायला ऑफिसमध्ये जायला लागणार आहे. हे बघा कसा बसला जहागीरदार. किंब्या आता जाऊया, नाहीतर उशीर होईल. 18 तारखेला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघणार आहे आणि या टायमाला पण आपण वारी करणार आहे. मला मोठ्या सुट्ट्या मिळणं झाल्यात अजिबात. मी खूप ट्राय केला पण मोठ्या सुट्ट्या नाही घेता येतात मला. त्यामुळं मी आता काय करणार आहे, 18 तारखेला संध्याकाळी जाणार आहे आळंदीला. 19 तारखेला सकाळी तिथून आळंदीतनं पुणे चालणार आहे. पुण्यातून सासवडला जायचं आहे. मग असं 2 रूट तरी करणार आहे. आणि जर पॉसिबल झालंच तर आपण शेवटचा पण टप्पा करायचा आहे. प्रत्येक वेळेस असं होतं आहे, म्हणजे हा 4था वर्ष आहे माझा, मला वारी करायची आहे. पण काय ना काय तरी मध्ये सारखं यायच लागलं आहे. सगळ्यात आधी आपण आता कर्वेनगरमध्ये जाऊ. थोडीशी गुलाबी फुलं घेऊ, रंगबिरंगी फुलं घेऊ. बायकोकडे जाऊ. माझं मनापासून एवढंच बोलणं आहे, जरा पावसाळा चालू होतोय तर नवीन ठिकाणी जाणं जरा अवॉइड करा. कारण पाऊस जेव्हा चालू होतो ना तेव्हा जरा फिरणं बाहेर अवॉइड करा. माझ्या बायकोनं पण मला हेच सांगितलंय, मी तुम्हाला सांगतोय. आता मी एक्सप्रेस हायवेवर आहे, बघा ना, आळंदीला जाणारे एवढी लोक दिसायला लागलेत ना पालखीसाठी. आता हे लोक तिथं जाणार, 2 दिवस तिथं राहणार. उद्या सकाळी पालखी हालेल, आळंदीतून पालखी हालेल उद्या सकाळी
हे सगळं नवरे मुलंच करतात, मुलं. जातोय आवाज समाजापर्यंत, या समाजापर्यंत मी आवाज पोहोचवणार, हे सगळं मुलंच करतात. गायजांना माहित आहे, आपल्या गायजांना तुम्हाला माहिती आहे ना, ठाव आहे ना तुम्हाला. दात काढताय नुसतं माकड काय. पोपट गेला बघा पुढं, पोपट. बेकार काढलाय. हा ब्लॉग इथपर्यंत जर बघितला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आंघोळ करून झोपा.